नमो बुद्धाय, जय भीम. द धम्मालाईट यूट्यूब चॅनलवरती सुरू केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म ऑडिओ ग्रंथ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. सिद्धार्थाची जन्मकथा. शुद्धोदनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून, परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दानधर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साजशृंगार केला. आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहोडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शालवृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले, मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोदनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांची नावे राम, धन, लखन, मंती, यण्ण, सुयाम, भोग व सुदत्त अशी होती. शुद्धोदनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्यानं सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृतमधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांस संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादींचे दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. राजा, चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा तो बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतिकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदहन नगरीला मी जाऊ इच्छिते. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल, राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहाला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला लावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरालाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात येथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांस आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरवण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्याकडे चालत गेली.
त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहज गत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. शुद्धोदन आणि महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या या वेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. हा ऑडिओ आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. जय भीम.